कमिशनर आपण पण या ताई, तसं काही दिसेल. इंद्रायणी नदी पाठोपाठ आता पवना नदी देखील फेसाळत आहे. म्हणजे अक्षरशः बिर्ला हॉस्पिटलच्या जवळचा जो बंधारा आहे तिथपर्यंत केजरीवाल बंधारापर्यंत नदी फेसाळत आहे. एकूणच पिंपरी चिंचवडकरांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम खरं तर आता आपण एक अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम हातात घेतलेला आहे. तो म्हणजे नदी पुनर्जीवनाचं प्राधिकरण आपण स्थापन केलेलं आहे महाराष्ट्राने. आताच कॅबिनेटनी त्याला मंजुरी दिली मागच्या कॅबिनेटमध्ये. तर त्याच्या आधी आम्ही जी पूर्वतयारी करत आहोत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात प्रदूषित नद्यांची जी यादी आहे त्यांना आम्ही आधी टार्गेट करून ज्या बाकीच्या छोट्या नद्या आहेत ज्या उगमापासून पुढे जातात कुठेपर्यंत त्याच्याप्रमाणे त्याचा पूर्ण आपण आराखडा तयार करून प्रदूषण मुक्त कसं करता येईल ह्याच्यासाठी आम्ही महत्वाचे पावलं उचलत आहोत. आमदार साहेबांनी पण अनेक वेळा या विषयावर मला बोललेले इथल्या प्रदूषणाबद्दल. म्हणून मी म्हटलं मी प्रत्यक्षात भेट देईन आणि म्हणून मी इथे आज भेट द्यायला आले. माझ्या समवेत महापौर आहेत, आमचे सदाशिव भाऊ आहेत, सर्व अधिकारी देखील इथे आलेले आहेत. आता इंद्रायणी नदीचा तर आराखडाच ऑलरेडी आमचा तयार झालेला आहे. आता तो म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि याही नदीच्या संदर्भामध्ये आम्ही आता बघतोय की इथे सांडपाण्याचं प्रदूषण जास्त आहे का, केमिकलचं जास्त आहे का, औद्योगिक प्रदूषण जास्त आहे, ह्या सगळ्या गोष्टींचे आम्ही पूर्ण अभ्यास करून या महाराष्ट्रातील टप्प्याटप्प्याने सर्व नद्यांचं पुनर्जीवन करण्याचा आमचा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये देशाने जे प्रदूषणच्या यादीत घातले त्यांना आम्ही प्राधान्याने देणार आहोत. एमपीसीबी किंवा महाराष्ट्र आपला महानगरपालिकेचा जो पर्यावरण विभाग आहे हा कुठेतरी कमी पडतोय का? कारण की पर्यावरण विभाग हा पोल्युशन झालंय म्हणजे पर्यावरण विभाग कमी पडत नाहीये. आपण प्रदूषण करतोय म्हणजे आपण सगळे माणसं, सगळ्या संस्था, सगळ्या उद्योग ह्याच्यामध्ये अक्षम्य आपण वर्षानुवर्ष दशकानुदशक दुर्लक्ष केलंय. आणि आता कुठे आपण असा एक प्रयोग करतोय. माझं उत्तर पूर्ण होऊ द्या. तर मला असं म्हणायचं की आता कुठेतरी आपण जागरूक झालो आहोत की हे सगळे प्रदूषण कसं आपण व्यवस्थित करायचं आणि कधी याच्यामध्ये लोकांनी पण आम्हाला मदत केली पाहिजे. कारण पर्यावरण विभाग हा महाराष्ट्राचा एक विभाग आहे. पण आता अनेक वर्ष झाले काही उद्योग उपस्थित आहेत. उद्योग विभागाला सोबत घेऊन, नगर विकास विभागाला सोबत घेऊन आम्ही या प्राधिकरणाच्या माध्यमातून काम करणार आहोत. आता काही प्लांट इलिगल आहे ते सील तोडून आता परत ते प्लांट तयार केले गेले तरी कशाचे प्लांट आहे ते? जे आरएमसी प्लांट प्रदूषण करत असतील त्यांना आम्ही नोटीस पाठवतो आणि त्यांना बंद करतो. बंद केल्यानंतर बंद केलं म्हणजे कायमचं बंद करत नसतो. कारण आम्ही नोटीस देतो, बंद करतो, दंड करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी जे आम्ही काही आमचे जे नॉर्म्स आहेत ते पूर्ण केले तर आम्ही त्यांना सुरू करू. कारण शेवटी उद्योग बंद करणं आपला उद्देश नाही. आपला उद्देश आहे प्रदूषण कमी करणं. सगळ्यात महत्वाचा शहरातला प्रश्न आहे तो RFD म्हणजे रिव्हर डेव्हलपमेंट जो प्रकल्प आहे त्याला प्रचंड विरोध होतो आहे. पूर्ण करणार आहोत. तो विषय वेगळा आहे. तो विषय वेगळा आहे. मी बोलते ना, तो विषय वेगळा आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही टिप्पणी करणार नाही. पण कोणतंही डेव्हलपमेंट पर्यावरणाला ऱ्हास करत असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.